झालं. आम्ही गेल्या जवळपास 27 वर्षापासून बंद पडलेला आमच्या इथला आखाडा हा पूर्णत्व गावातवाच्या सर्व लोकांच्या सहकार्याने गेल्या 2 वर्षापासून चालू केलेला आहे आणि गावातील लोकांचे भरपूर प्रमाणात सहकार्य भेटलेले आहे. एवढ्या गोष्टी या आखाड्यात होतच असतात, परंतु हा आम्ही सर्वजण आखाडा कायमस्वरूपी चालू ठेवू गावातल्या रूढी परंपरा. आम्ही दरवर्षीप्रमाणे जवळपास 27-28 वर्षापासून आमच्या गावामध्ये चैत्रानिमित्त म्हणजेच हनुमान जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी आईचे निमित्तानेचे सोंगसुद्धा होतात आणि सोंग झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमच्या गावात नियमाप्रमाणे कुस्त्याचा आखाडा असतो. पण ह्या वेळेस 2 दिवस आम्ही या पाण्यापावसामुळे उशिरा घेतला आणि मधल्या काळात आमच्या इथं हे सोंग वगैरे सगळं काही बंद झालं. पण आता आमच्या सगळं नवयुवक मंडळीने आणि सगळ्या गावाच्या पुढाकाराने सगळ्या गावकऱ्याच्या सहकार्याने दरवर्षी आता या गावामध्ये या 2 वर्षापासून आईचे सोंग व कुस्त्याचा आखाडा सुरू झालेला आहे. तरी हा आखाडा आम्ही सर्व गावकरी मिळून बंद पडू देणार नाही. दरवर्षीप्रमाणे आम्ही आखाडा साजरा करत राहू. हीच शेवटची कुस्ती आता आणि यानंतर आता शेवटची कुस्ती 7001 आणि ह्या गदा त्या शेवटच्या कुस्तीला देण्यात येईल आणि इथून पुढे दरवर्षी आमच्या कुस्त्या अशाच आखाडा चालत राहील. जय आई भवानी की जय. राम 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 राम. वा वा वा. सांगा आजच्या कुस्त्या तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं सर. आमच्या कुस्त्या आमच्या गावात कुठलाही वाद नाही, काय नाही आणि प्रामाणिकपणे कुस्त्या झाल्या आणि प्रामाणिकपणे आम्ही बक्षीस दिलेलं आहे त्यांना. आता ही शेवटची कुस्ती ही 7,000ची दरवर्षी आमच्या गावात आता या वर्षीपासून कुस्त्या सुरू होणार. आता हा कार्यक्रम कधी बंद पडणार नाही. दरवर्षी कुस्त्या आम्ही घ्यायला जाऊ. गावाचं भरपूर सहकार्य मिळालं.